करा. मी छोट्या मुलीचं नाव बारसं आले, बारसासाठी गेलो बघा. एकदा हॉलमध्ये गेलो तिथं कार्यक्रम आहे चांगला पाडणे बोलतात गाणे तुला अंगाई निज निज माझ्या बाळा झोपते सुखाची सावळ्यात आले बाळ जन्माला मुली जन्मालेली तेव्हा आमंत्रित केले साऱ्या सगळे सोयरांना सावळे आजोबांची तीच पुण्याई निज निज माझ्या बाळा झोप घे सुखाची रंगीत पानांना साऱ्या मामांनी सजावट केली राक्षस पित्याने साऱ्या अक्कांची उडाली गडबड गाई साऱ्या अक्कांची उडाली गडबड गाई निज निज माझ्या बाळा झोप घे सुखाची इथं एसी असल्या कारणानं त्याला असं गार वाटते ना हा इथं थंड असल्या थंडी असली काय खूप एसी आहे ना त्याला असं एकदम थंड लागते ना तो बाहेर तुम्ही तिकडे बसा आजी तुम्ही सगळे तिकडेच बसा बघा बघा समजलंय का सगळ्यांना बाळाचं नाव काय ठेवलंय नाही समजलं बरं आपण आता बघणार आहोत आपले जे छोटस बाळ आहे जी छोटीशी राजकुमारी साबळे घराण्यात जन्माला आलेली आहे जी या घराण्याचं नाव रोशन करणार आहे ती कोणत्या नावाने या घराण्याचं नाव रोशन करणार आहे कोणतं नाव घेऊन ती या जगात वावरणार आहे ते तिचं नाव आपण काय ठेवलेलं आहे ते बघूयात आतापर्यंत होती सोनुली आतापर्यंत होती छोकुली पाहूयात कारण आता आपली बाहुली झाली मोठी बाहेर नाही जायचं इकडे आतमध्ये मी आलो गेट नाही बाहेर जाऊ नको आलो नावाचं नाव हसण्याच्या चांदणी बोलण्याचीच्या कोरडा तिच्या येण्याने घरात आला आनंदाचा पारवा सौंदर्याची खान लाभली आमच्या घरी स्वागत करा तिचे नाव ठेवले साजिरी हसण्याची चांदणी बोलण्याची हसण्याचीच्या चांदणे बोलण्याचीच्या गोडवा तिच्या येण्याने घरात आला आनंदाचा पारवा सौंदर्याची खाण लाभली आमच्या घरी स्वागत करा तिचे नाव ठेवले साजिरी कार्टिफिक काढले त्याच्या नावाचं असते ना नावाचं ठेवलं सो आपल्या आजपासून आपल्या राजकुमारीचं नाव आहे साजिरी साजिरीच्या नावाची सगळ्यांना मुद्रा मिळाली असतील मम्मी पप्पा नाव केलं तिचं माझ्या सासूबाईला बरं नव्हतं म्हणून त्या आल्या नाही तर ते येतात ना त्याला बरं नाही वाटलं तर त्या घरी झालं नाही तर त्या वरती कार्यक्रमात जातात कुठं पण त्याची तब्येत ठीक नसल्या कारणानं नाही बरं पणजी आजींची एक विनंती आहे दोघांनी नाव घ्यायचंय अच्छा बरं मला एका प्रश्नाचं उत्तर तर द्या बाबा साजिरीचे बाबा आणि साजिरीच्या मम्मी चला साजिरीच्या मम्मी नेहाताई इकडे साजिरीचे बाबा पण बरं आम्हाला कळू दे तुम्ही आता नाव ठेवायचं म्हटलं तर खूप मोठा प्रश्न असतो मग तुम्ही हे नाव कसं निवडलं किंवा हेच नाव का ठेवलं
तिचं असं खूप जण तिला वेगळ्या नावाने त्यांना जे पाहिजे त्या नावाने बोलतात आणि असं होतं की ते ठेवायचं की कुठलं दुसरं ठेवायचं त्याचं कन्फ्युजन होतं आणि मग आम्ही ती जशी दिसतीये ती जशी गोड आहे तिचं एक्सप्रेशन वगैरे जसं ती दिसतीये त्याच्यावरून आम्ही तिचं नाव साजिरी केली. पण सुंदर नाव तुम्ही ठेवलेलं आहे. ही साजिरी साजिरी या नावाने जगभरात ओळखली जाईल, तुमच्या घराण्याचं नाव रोशन करेल असं आपण आजच्या दिवशी सगळेजण साजिरीला आशीर्वाद देऊयात. आणि पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं सादर परिवाराकडून खूप खूप धन्यवाद. आपण इकडे उपस्थित राहून आपल्या गोड साजिरीला आपले ब्लेसिंग्स दिलेले आहेत, आपले शुभाशीर्वाद दिलेले आहेत. घरात जे छोटे बाळ असतं त्यांना म्हटलं होतं की जे निस्वार्थ प्रेम करतात ते असतात आपले आजी आजोबा, जे घरात असतात मोठे पणजी पणजी आजोबा हे जे असतात, तर त्यांचं कौतुक करणं पण आज तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आज आपण आजी आजोबा आणि पणजी आजी पणजोबा यांचं पण आज या निमित्ताने कौतुक करणार आहोत. काजू कतली बस खाली बस अरे खाली बस बघ काजू कतली दिली सगळ्यांना काजू कतली वाटते तर खा. असं नाही गोडकाटमध्ये ते होतं ना ॲसिडिटी होती जास्त गोड खाल्लं की त्याचे छान आहे. चुल्लू भात का भी नहीं खाया. इतकंच खायचं म्हणजे इतकंच आवडते. छान लागली ती हां नॉर्मल सारखं बघत सगळं वेगवेगळं आपलं आम्ही आता घरून निघालो गाडीवर आलो आणि त्याच्या कारणाने खूप उशीर झाला. दुसरी गोष्ट काही पिल्लू आणि मी आपण असं म्हणतो ना की आपल्या नातवंडांना आपल्या आजीचा आशीर्वाद आजोबांचा आशीर्वाद महत्वाचा असतो. घरात जे पणजी असतात पणजोबा असतात त्यांचा सुद्धा आशीर्वाद महत्वाचा असतो. या आजी आजोबांसाठी एक सुंदर कविता आहे. आजी आजोबा म्हणजे काय. आम्ही घरून लांब जायचं म्हणून आम्ही आणि आजी आजोबा घरात कशासाठी असतात माहीत आहे का तुम्हाला. आजी आजोबा घरात कशासाठी असतात माहीत आहे का तुम्हाला. नातवंडांवर संस्कार करायला माया करायला संध्याकाळी श्लोक सांगायला आणि रात्र गोष्ट सांगायला. आई कामावर जाते बाबा ड्युटीवर जातात त्यांना मुलांसाठी जेव्हा वेळ असतो तेव्हा आजी आजोबा असतात नातवंडांना माणूस म्हणून बोलायला. आई रागावलेली आजीच्या बदलाखाली आधार मिळतो आणि बाबांचा फटका आजोबांमुळेच वाचतो. कधीही भूक लागली तरी आजी काहीतरी बनवून देतेच. कोणी असो नसो ती कायम नातवंडाची बाजू घेते. आजी सांगते कहाणी आजी गाते गोड गाणी मेळा जमतो नातवंडांचा आजी आजोबांच्या भोवती. पाठी घेतल्या लेकरांना मुडा बनतो आजोबा. आमचं चॅनल कसं वाटतं आम्ही व्हिडिओ तुम्हाला कसं दाखवला हॉलचा आजी व्हिडिओ कसं आजोबांचे दाखवला प्रेम त्याला ते बासुंदीची गोडी नक्की त्यांच्या दिवसाचं नातं असतं हक्काचं. आजी आमच्या आजोबांचे आम्ही लय लांब एक आलो. नातं दुसरी गोष्ट असतं की हॉलमध्ये आलो हक्काचं. ना इथे घरात बसले आजी असते आजोबा ना ज्यांच्या घरात आमचा आजी हा आजोबा व्हिडिओ सार्थक होतं जीवन त्या घराचं. बदलत्या